मला वाटतं की 6 महिने झाले असतील तुम्ही सत्तेत बसलात, बरोबर आहे का? तर 6 महिन्यामध्ये सोनपेठ शहरातील काही नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. तर त्या प्रतिक्रिया उमटतानाच आम्हाला वाटलं की निश्चितच फिल्टर पाणी ह्या ठिकाणी होतंय का? जे 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कसं फिल्टर झालंय आणि आता तुमच्या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये कसं फिल्टर झालं, काय सांगा? आम्ही जनतेला आमचे लोकप्रिय नगराध्यक्ष परमेश्वररावजी साहेब आम्ही जनतेला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर एक 6 महिने वर्षभरात आम्ही तुम्हाला फिल्टर पाणी पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही आश्वासन जनतेला दिलं आणि त्या जनतेच्या दिलेल्या वचनाला कृतीबद्ध राहून आम्ही प्रयत्न करतो. पण आज जर पाहिलं तर सोनपेठ शहरामध्ये नागरिकांना आतापर्यंत फिल्टर पाणी काय असतं आणि कशा प्रकारे फिल्टर पाणी करून जे की पाईपलाईनमध्ये जे पाणी येतं आहे आतापर्यंत बऱ्याच नागरिकांची शिकायत होती की बाबा गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे आम्हाला पाणी भेटत होतं त्याच्यापेक्षा वेगळं पाणी प्यायला भेटतं, काय सांगा? पहिलं कसं होतं हे बघा, हे बघता का तुम्ही की हे आलेलं गंगेचं पाणी ते थेट बसायला तसं ते बायपास होऊन ते सरळ तिकडे जाऊन डायरेक्ट आपला फिल्टरच्या पाण्याच्या टाकीकडे जात होतं. इथून पुन्हा गावातल्या टाकीकडे सोडला जायचं. त्याच्यामुळं कुठल्याही प्रक्रियेशिवाय कुठली काळजी न घेता पहिलं पाणी जातं आणि त्यासाठीच आम्ही उठाव केलेला. आमच्या मागण्या काही होत्या. मला चांगल्या पद्धतीने आठवतं मी एकदा नगराध्यक्षाच्या दालनात जाऊन स्वच्छ पाण्यासाठी आंदोलन केलं आणि आज मला अभिमान वाटतो की नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेला स्वच्छ पाणी पुरवठा करू शकतो. म्हणजे कसं असतं, आपण एखादं केलेल्या आंदोलनाला आपण स्वतः ज्यावेळेस सत्ताधारी पक्षात असतो आणि त्या गोष्टीला न्याय देतो ते आनंद वेगळाच. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कार्यकर्ते म्हणून होतात, आज एक जनतेचे सेवक म्हणून तुम्ही, बरोबर आहे का? ज्यावेळेस कार्यकर्ते म्हणून होतात त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं किंवा बॉटलीमध्ये फिल्टर पाणी घेऊन तुम्ही आहे ना त्यावेळेस जनता दरबारामध्ये दाखवलं होतं किंवा त्यांचे ज्या ठिकाणी जे कार्यक्रम होते छोटे मोठे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आवाज उठवला होता निवेदन देऊन. पण त्या कार्यकाळामध्ये तुम्हाला कधी असं फिल्टर पाणी आणि नागरिकांना पाहायला मिळालं नाही. हेच विचार घेऊन तुम्हाला वाटलं की आपण सत्तेवर बसल्यावर पहिल्यांदा हे फिल्टर पाण्याचा मार्ग मोकळा करायचा, का सांगा? हां, त्याच दिशेनं आम्ही ज्यावेळेस निवडणूक झाली, निवडणुकीचे रिझल्ट लागले आणि आमची ज्यावेळेस पहिली बैठक आम्हाला चांगलं माहिती की जेव्हा आपली पहिली बैठक ज्यावेळेस घेतली त्यावेळेस स्वतः नगराध्यक्षांनी म्हणजे की आपल्याला नगरसेवकांनी तयारी लागा, आपल्याला शहराच्या विकासासाठी प्रत्येक पाऊल एक पुढेच टाकायचं आणि त्याची सुरुवात ही आपल्याला फिल्टर पाण्यापासून जे की कसं पाण्यापासून सगळ्यात जास्त आजार आहे. जर तुम्ही दूषित पाणी पित असाल तर सगळ्यात जास्त आजार त्या दूषित पाण्याच्या पिण्यामुळे आजार होतात. मग कदम साहेब सुशिक्षित माणूस, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा माणूस, तर त्यांनी सांगितलं की आपल्याला सुरुवात करायची की आपल्याला लोकांच्या आरोग्याच्यापासून. आम्ही नशिबवान समजतो स्वतःला, कारण नगर परिषद म्हणजे काय की लोकांच्या आरोग्याविषयी जास्त महत्त्वाचं. स्वच्छता ठेवणं, स्वच्छ पाणी पुरवठा करणं, मूलभूत सुविधावर आधारित म्हणजे नगर स्थानिक स्वराज्य संस्था. नगर परिषदेला काय असे मोठे मोठे खंड वगैरे ना अजून काही विकासात्मक कामं ते काम आमदार काय करायचे. नगरसेवक नगराध्यक्ष काय करू शकतो, त्यांचे मूलभूत काम अधिकार काय, त्यांना कोणते काम ठीक आहे असेल कुठल्या परिस्थितीत. पण एकंदरीत नगराध्यक्षांच्या कामकाजावर जाणता आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे नगरसेवक पाठीमागे ठाणे उभे राहून आम्ही त्यांच्या आम्ही आनंदित आहोत. बरं, जे तुम्ही निवडणुकीच्या दरम्यानमध्ये ज्या वेळेस तुमचा प्रचार माध्यम होता त्या प्रचाराच्या वेळेस तुम्ही म्हणला होता किंवा 6 महिन्यामध्ये
आम्ही आहे ना जनतेला फिल्टर पाणी पाहिजे, हे पहिला शब्द तुम्ही पाळला. पण अनेक काही शब्द दिले नाहीत लोकांना की जेणेकरून की सोनपेठ शहरामध्ये आठवडे बाजारामध्ये जे महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असेल आणि तुमचं शौचालय उभारलं नाही. पण हे काही कामं मार्गी लागतील का? निश्चितच पाहिलं तर तुम्ही जे की सोनपेठ शहरामध्ये जे विद्यार्थ्यांसाठी एक घोषणा केली होती की बाबा इथं भव्य दिव्य वाचनालय उभा राहील, हे अनेक जे तुम्ही ह्याचा पाठपुरावा करताल का? कसं आहे, हा प्रश्न धोरणात्मक निर्णयासंदर्भातला. तुम्हाला धोरणात्मकच सांगायचं झालं तर कुठली वास्तू असो, कुठली ज्यावेळेस तुम्ही नगर परिषद असो तर कुठल्याही क्षेत्रात असो तुम्ही काम करत असता, तुमचं कुठलंही भविष्य इथून पुढच्या 25 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष इथपर्यंत जर असेल तर ते टिकाऊ काम होईल. त्या टिकाऊ कामाला महत्त्व आहे. आणि धोरणात्मक निर्णयामध्ये जसं आम्ही वचन दिलं लोकांना की आम्ही बाजारपेठेमध्ये कॉम्प्लेक्स उभारू, आम्ही नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छतागृह उभारू आणि सोनपेठमध्ये बाजारपेठ मोठी, तिथे जवळपास 35-36 खेडेगावचे लोक दररोज ये जा करतात. त्यांची मुख्य बाजारपेठच सोनपेठ आहे. तर त्या दिशेनं सोनपेठमध्ये असणारे जे स्वच्छतागृह तिची नक्कीच संख्या अपुरी, या गोष्टीची आम्हालाही माहिती आहे. आता पहिल्या काळातलं काही काढण्यापेक्षा आत्ता आम्ही नवीन स्वच्छतागृह उभारण्यासाठी देखील त्या पद्धतीनं पावले उचलत आहोत. बरं, एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का, ज्यांची 25 वर्षाची सत्ता होती, जे माजी नगर अध्यक्ष असतील चंद्रकांत राठोड आणि आताचे सध्याचे जे नगर अध्यक्ष असतील परमेश्वर भैया कदम, यांच्या हातावर जे नेतृत्व आहे, गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये लोकांना आहे इथं शेळ्याचा बाजार चालू करता आला नाही पण बंद करता आला. ते तुम्ही चालू करताल का? कसं आहे, त्यांनी 25 वर्षात काय केलं आणि आम्ही 5 वर्षात काय करू ह्याची तुलना कधी होऊ शकते? ज्यावेळेस आमचे 5 वर्ष कंप्लीट व्हायला होती, म्हणजे जवळजवळ 4.5 वर्ष, म्हणजे पुढच्या निवडणुकीपर्यंत पूर्ण लेखाजोखा तुमच्यासमोर येऊन जाईल. असं नाही की 25 वर्ष बरोबर 5 वर्ष अशी तुलना होऊ शकत नाही. आमचा प्रत्येक निर्णय, आमच्या अध्यक्ष साहेबाचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल हा धोरणात्मक आणि विकासाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे चलत आहे. ज्यावेळेस मला खात्री आहे की ज्यावेळेस आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ अथवा जनता ज्यावेळेस आमचे हे 5 वर्ष पूर्ण बघेल त्यावेळेस आम्हाला खात्री आहे की आम्ही त्या 25 वर्षाला नक्कीच मागे टाकू. आम्ही जे काम करू एवढं सांगतो की आम्ही दर्जेदार कामामध्ये कुठलीही तडजोड खपवून घेणारे माणसं नाही आणि आम्ही त्याच दर्जाने पुढचे काम करत आहोत. पाहू शकता आपल्यासोबत जे प्रतिक्रिया त्यांनी दिली, जे सोनपेठ नगर परिषदचे नगरसेवक विश्वजित भैया कदम हे माझ्याशी चर्चा करत होते. तर निश्चितच ह्या चर्चेमध्ये निश्चितच तोडगा निघतं का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून की सोनपेठ नगरीचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया ह्यांच्या माध्यमातून जे सोनपेठ शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कामाची देखभाल केली जाते. तर आता स्वतः आपल्यासोबत जे नगरसेवक होते ते स्वतः हे फिल्टर पाण्याची चौकशी व फिल्टर पाणी कशा प्रकारे केलं जातं, इथलचे जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत या ठिकाणी कामाला लावलेले ते काम चुकारपणा करतात का काम व्यवस्थित करतात ह्याची पाहणी करण्यासाठी आले होते. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज सोनपेठ.